संत सखुबाई या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान आणि परम आदरणीय संत होऊन गेल्या। त्यांची विठ्ठल भक्ती इतकी अथांग आणि अनन्यसाधारण होती की त्यांच्यासाठी खुद्द पंढरीचा राणा साक्षात पांडुरंग धावून आला होता। सखुबाईंची ही कथा भक्ती, सोशितपणा आणि ईश्वरी चमत्काराची एक अप्रतिम गाथा आहे। संत सखुबाईंची कथा एक कौटुंबिक छळ आणि विठ्ठल ध्यास। संत सखुबाईंचा विवाह कराड जवळील एका गावात झाला होता। त्यांचे पती आणि सासू अत्यंत दुष्ट आणि तापट स्वभावाचे होते। सखुबाईंना घरात दिवसरात्र अतोनात कष्ट करावे लागत। एवढे करूनही सासू त्यांना शिळेपाके अन्न द्यायची, मारहाण करायची आणि टोमणे मारायची। परंतु या सर्व दुःखातही सखुबाईंचे मन विठ्ठल नामात रंगलेले असायचे। काम करताना, पाणी भरताना त्यांच्या ओठांवर सत विठ्ठल विठ्ठल हा एकच नामजप असायचा। पंढरीला जाऊन विठ्ठलाचे डोळे भरून दर्शन घ्यावे ही त्यांची एकमेव इच्छा होती। 2 पंढरीची वारी आणि सासूचा जुलूम। एक दिवस गावातून वारक्यांची दिंडी विठ्ठल विठ्ठल गजर करत पंढरपूरकडे निघाली। तो टाळमृदंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचा गजर ऐकून सखुबाईंचे मन व्याकुळ झाले। त्यांनी सासूकडे पंढरीला जाण्याची परवानगी मागितली, पण क्रूर सासू संतापली। तिने सखुबाईंना केवळ नकारच दिला नाही, तर त्या वारीत पळून जाऊ नयेत म्हणून एका खांबाला घट्ट बांधून ठेवले आणि खोलीत कोंडून दिले। विठ्ठल दर्शनाविना व्याकुळ झालेल्या सखुबाईंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। त्यांनी मनोमन विठ्ठलाचा धावा केला। धाव पाव सावळ्या विठ्ठला, तुझ्या दर्शनासाठी माझे प्राण व्याकुळ झाले आहेत। मला या बंधनातून सोडव। 3 साक्षात पांडुरंग धावून आला। भक्ताची आर्त हाक ऐकून विठ्ठल कसा बरे शांत बसे। साक्षात पंढरीनाथ एका साध्या स्त्रीचे रूप घेऊन सखुबाईंच्या समोर प्रकट झाले। त्या माऊलीने सखुबाईंचे दोरखंड सोडवले आणि म्हणाल्या, बाई, तू काळजी करू नकोस। तू या वारक्यांसोबत पंढरीला जा। तुझ्या जागी या खांबाला मी स्वतःला बांधून घेते। सखुबाईंना वाटले की ही कोणीतरी दयाळू स्त्री आहे। त्यांनी विठ्ठलाचे आभार मानले आणि त्या आनंदाने वारक्यांच्या दिंडीत सामील होऊन पंढरपूरकडे निघाल्या। तिकडे साक्षात विठ्ठल सखुबाईंचे रूप घेऊन त्या खांबाला बांधून राहिले। 4 पंढरपूरचा आनंद आणि सखुबाईंचे देहावसान। पंढरपूरला पोहोचल्यावर सखुबाईंनी चंद्रभागेत स्नान केले आणि विठ्ठलाच्या मूर्तीला घट्ट मिठी मारली। त्यांची भक्ती इतकी पराकोटीला पोहोचली होती की विठ्ठलाच्या चरणीच त्यांच्या आत्म्याने देह सोडला। तिथे उपस्थित असलेल्या वारक्यांनी सखुबाईंचा अंत्यविधी चंद्रभागेच्या वाळवंटात केला। 5 विठ्ठलाची लीला आणि सखुबाईंचे पुनरुज्जीवन। तिकडे गावात विठ्ठल सखुबाईंच्या रूपात सासूचे सगळे जाच सहन करत होते। पाणी भरणे, झाडलोट करणे, मार खाणे या सर्व गोष्टी भगवंत आनंदाने करत होते। जेव्हा पंढरपूरहून परतलेले वारकरी सखुबाईंच्या गावावरून जात होते, तेव्हा त्यांनी सखुबाईंच्या सासरच्या लोकांना सांगितले की तुमची सून सखुबाई पंढरपूरला विठ्ठल चरणी लीन झाली। आम्ही तिचा अंत्यविधी स्वतः केला। हे ऐकून सासू-सासरे चकित झाले, कारण सखुबाई तर घरातच काम करत होत्या। भगवंताला आता आपले रूप प्रकट करण्याची वेळ आली हे समजले। चंद्रभागेच्या तीरावर सखुबाईंचा जो देह जळाला होता, तो विठ्ठलाने आपल्या लीलेने पुन्हा जिवंत केला। विठ्ठलाने सखुबाईंना पुन्हा त्यांच्या घरापाशी आणले। 6 सत्याचा उलगडा। सखुबाई जेव्हा घरात आल्या, तेव्हा घरात काम करणाऱ्या दुसऱ्या सखुबाईंनी म्हणजेच विठ्ठलाने आपले खरे चतुर्भुज रूप प्रगट केले। साक्षात शंख, चक्र, गदा, पद्मधारी विठ्ठल समोर उभे ठाकले। ते अद्भुत आणि तेजस्वी रूप पाहून सखुबाईंच्या सासू, सासरे आणि पतीचे डोळे उघडले। त्यांना आपल्या पापाची जाणीव झाली।
त्यांनी देवाचे आणि सखुबाईंचे पाय धरून क्षमा मागितली. विठ्ठलाने सखुबाईंना आशीर्वाद दिला आणि ते पंढरपूरला अंतर्धान पावले. कथेचे तात्पर्य. संत सखुबाईंची ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वर जातीपाती, गरिबी श्रीमंती पाहत नाही, तो केवळ ख्या भक्तीचा भुकेला असतो. जर भक्तीमध्ये सखुबाईंसारखी आर्तता आणि तळमळ असेल तर देवाला भक्ताचे कष्ट दूर करण्यासाठी स्वतः धावून यावेच लागते.